जगद्गुरु तुकोबाराय बोलतात आहे का, अहो जीवनाचं आयुष्य आमचं घडलेलं आहे महाराज. या आयुष्याच्या गणनेमध्ये आमचा प्रवास चाललेला आहे आणि आम्ही या आयुष्य गणनेमध्ये आम्ही काय काय करतो आम्हाला पता नाही महाराज. 100 वर्षाची गणना केली त्याच्यामध्ये आमची वाटचाल चाललेली आहे आणि वाटचाल करत असताना आम्ही काय काय करत नाही सांगा, काय काय करत नाही महाराज. अरे लाखो गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करतो आणि काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो महाराज. मग मिळवत असताना किती मिळवल्यानंतर तुमचं समाधान होणार आहे सांगा, किती मिळवल्यानंतर महाराज. एका दिवशी ती आमच्या विपदाला सहज असणाऱ्या वनामध्ये गेले महाराज. वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर एखाद्या ऋषी महात्म्याने चिंतन चालू आहे आणि चिंतन चालू असताना त्याने एखादी असणारा झोपाटा वगैरे तयार केलेले आणि त्या झोपाट्याच्या सावलीला त्या ताटीच्या सावलीला बसलेले महाराज. आणि त्या ताटीच्या सावलीला बसल्यानंतर आमचे भीमदादा जवळ गेले आणि भीमदादा जवळ गेल्यानंतर विचारला, हो कोण आहात तुम्ही? म्हणले कोण आहात? ऋषी महात्मे. काय नाव आहे तुमचं? म्हणलं काय नाव आहे? त्यांनी सांगितलं मला मार्कंडेय म्हणतात. म्हणजे मार्कंडेय, माझं नाव मार्कंडेय म्हणले. तुम्ही मार्कंडेय ऋषी तुम्ही चिंतन करता, या वनामध्ये चिंतन करता, एखादं घर वगैरे बांधलं नाही का? म्हणले एखादं घर वगैरे. त्या मार्कंडेय ऋषीचं उत्तर आहे का महाराज? मार्कंडेय ऋषी म्हणू लागले, अरे बाबा मला आयुष्यच आहे म्हणजे 14 कल्प आणि घर बांधायची काय गरज आहे? किती महाराज? 14 कल्प. मला थोडस वाचवा येतं तिथपर्यंत मी सांगतो, याच्या पुढचं तुम्ही घ्या महाराज. 51 शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, कर्वनी कर्व, शंकू महाशंकू मला इथपर्यंत येते. याच्या पुढे बघा महाराज कल्प कशात येतं का? कल्प बघा महाराज, कल्प. आमचे मार्कंडेय ऋषी म्हणतात माझं आयुष्यच आहे 14 कल्प आणि घर बांधायची काय गरज आहे? आता आपलं किती आहे महाराज? आपलं किती आहे हो? शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायगा. आणि 100 वर्षाची गणना केली त्याच्यामध्ये अर्ध रात्रीनं खाल्लं, काही बालावस्थेत गेलं, काही जरेमध्ये, काही व्याधामध्ये गेलं. काय उरणार आहे? आम्ही एवढं बोलतो महाराज, एवढं बोलतो बरं का. काय काय माणसं लय हुशार हो महाराज, लय हुशार. ते तुमच्याकडे कसं आहे की आमच्याकडे ती घरं बांधतात महाराज, घरं बांधतात आणि घरं बांधत असताना ते मुळवे खोदतात, त्याला मुळवा म्हणतात, मुळवा महाराज. आणि ते खोदत असताना ते पाया म्हणतात ना, ते खोदत असताना दुसरी माणसं जवळ येतात आणि जवळ आलेल्या म्हणतात, हो किती खोदला, लागला नाही का पाया? अजून खोद. पुन्हा एकानं बघतं, त्यानं म्हणतं लागला नाही का पाया? अजून नंतर खोदाना, पुन्हा खोदणं चालू. माझे तुकोबाराय प्रश्न करतात महाराज, तुझं ठाऊकी जाणार पाया सुधुनी बांधीशी घर. तुम्ही मरणार ते तुम्हाला निश्चित माहिती आहे ना? नाही तर आल्यावर मरता माहितीये. आमच्या गावात मरतात बाबा, तुमच्या गावात कसं आहे की माणसं मरतात ना. नाही याचं नावच मृत्यू लोक आहे महाराज. तुकोबारायचा गाथा वाचवा. येत नाही गुरु आले अवतार, येते पामर जीव किती. अरे देव जरी अवतार घेतला तरी त्याला जावं लागतं. इथं देवाला सुद्धा राहता येत नाही, याला मृत्यू लोक म्हणतात. तुमचं आमचं कुठं आलं महाराज? तुमचं आमचं कुठं आलं? मग जर आम्हाला मरायचंय निश्चित आहे, आम्ही कुठलं कुठलं महाराज? अरे काशिमपूर मध्ये प्लॉट आहे म्हणला, निजामाबाद मध्ये आहे म्हणला, हैदराबाद मध्ये आहे म्हणला, लातूर मध्ये आहे. एवढे प्लॉट कशाला कशाला महाराज? नाही एवढ्या प्लॉटाचे मी हात जोडून माफी मागून मागतो. एवढे जर तुम्ही प्लॉट घेतलात, कोण्या प्लॉटामध्ये जाळतात आपल्याला? अरे मना शोक करीसी किती,
संपदे वा. आणि आता मला वाटतं 1 वाजेपर्यंत काही कीर्तन संपणार नाही बरं का. आपल्या कीर्तनाला प्रमाणच लागतात बरं का. प्रमाण तुका म्हणे येते भजन प्रमाण काय दूरपण जावे. चंद्रभागेच्या काठीवर गेल्यानंतर पुढे जर दादासाहेबांच्या फटापुढे जर उभा टाकला तर त्या ठिकाणी मला बोर्ड वाचवण्यात मिळतो महाराज. श्री वैकुंठवासी सद्गुरु दोडपण दादासाहेब भजनी फळ कीर्तनी नाही बरं का. कीर्तनी नाही महाराज, भजनी फळ वाचवण्यास मिळतं. हा भजनी शब्द विशेष महाराज. जगद्गुरु तुकोबारा का मनाला उपदेश करतात महाराज. मनाला विचारतात, अरे मना किती शोक करणार आहे सांग, आणि कशासाठी शोक करतोस? त्या धनासाठी ना. हे धन वाया आहे महाराज, वाया आहे बरं का. जगद्गुरु तुकोबारांचा दुसरा एक प्रमाण आहे महाराज आहे का. आम्ही जीवनभर असताना या धनाच्या मागे लागले नाही. धन जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते कोणाच्या कामाला आले नाही. करुणी जतन कोणा कामा आले धन, ऐसे जाणत जाणता कार्य होतो शेत निनता. काय प्रकार आहे महाराज. हे तव वायाची धन संपत्ती पा वाया आहे महाराज. आजपर्यंत त्याचा काय उपयोग आलेला आहे नाही. शेवटच्या काळाला जाताना कोण कोण सोबत नेलेले आहे महाराज. एवढा प्रयत्न करतात लोक, एवढा प्रयत्न करतात, कोणी सोबत नेलं का? तुकोबाराय बोलतात बरं काय का. एक पाहता एकाची धणे सावध त्यागुने कार्य नवा. जाताना आपण एकमेकाला पोच करायला माणसं एवढे बहादर महाराज त्या स्मशानभूमीमध्ये जातात. तिथे त्याला पेटलं की मागे फिरतात बरं का. आणि मागे फिरलं की म्हणतात माणसाचं काही नवो, माणसाचं काही नवो. कुठवर येतात ते पाणी शिवेपर्यंत बरं का. पाणी शिवलं की धावपळ सुरू, चला धावपळ सुरू. आणि तिथे गेले की म्हणतात काही नवो कुठपर्यंत महाराज. एक पाहता एकाची धणी. ते जळाला आपण बघता पण आपण पुन्हा अहो त्या नामदेवरायांचा मला वाटतं 10 ते 11 चरणाचा अभंग आहे, वाचून पहा महाराज. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणूनी मानसे मनवणी ऋषिकेशी शरण तुझसे मी आलो. हे दुसरं तिसरं चरण आहे महाराज. मित्र आले गोत्र आले तेही समशानी परतले, शेके टाकून या गेले मज लागे समशानी. अरे सर्व त्या ठिकाणी टाकतात जातात, पण कोण सावध झाले नाही, कोण सावध झाले नाही. पण कोणाच्याही उपयोगाला आलेलं येत नाही महाराज. मग जीवनामध्ये तुम्हाला जर स्थिती मिळवायचं असेल तर परिस्थितीचा त्याग आहे महाराज, त्याग आहे. आणि परिस्थितीचा त्याग केल्यानंतर स्थिती मिळतं, आणि स्थिती मिळाल्यानंतर जीवनातली चिंता संपत महाराज. स्थिती मिळावं लागतं. तुकोबाराच्या जीवनात परिस्थिती नव्हती. तुकोबाराच्या जीवनात परिस्थिती देण्यासाठी भले भले माणसाली महाराज आपल्या पुढे फोटो लावलात महाराज. महाराष्ट्राचे जाणते छत्रपती शिवराय, छत्रपती शिवरायासारखा राजा जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनात काहीतरी देण्यासाठी यावं. तुकोबारांना छत्रपती शिवरायांना तुकोबारांनी विचारावं शिवराय कशासाठी निघालात? शिवराय म्हणावं महाराज तुमच्याकडे नजराणा पाठवलेले, तुम्ही नजराणा स्वीकारला नाही, तेव्हा मी स्वतः तुमच्याकडे आलेले आणि तुम्ही काहीतरी घ्यावं, तुमच्या संसारात उपयोगाला यावं याच्यासाठी मी तुमच्याकडे आलेले. तुकोबाराचं उत्तर आहे का? तुकोबारा म्हणतात अहो राजे हो, तुम्हाला आमच्या जीवनाचं सुख मिळावं वाटत असेल, आम्ही सुखी आहोत आणि तुम्ही सुखी आहोत, एवढंच काम करा. आम्ही देणे सुखी, आम्ही
मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवीत धन ते मुज मृतिके समान. असं वाटतं का आपल्याला महाराज? आपल्याला वाटतं का सांगा? काय तुकोबारांचं जीवन असेल महाराज. दरोड पाय त्याची लेजन न लगे मान मृतिका धन कंठी नामामृत पाठ. काय स्थिती महाराज, काय स्थिती. अहो छत्रपती शिवरायांनी देण्यासाठी यावं तर तुकोबाराय म्हणावं. तुमचं जे धन आहे ते आम्हाला माती समान आहे महाराज. का ज्याचं प्रपंचापासून मन विटलेलं आहे त्याला धन सुद्धा माती वाटतं आणि ज्याचं मन प्रपंचात आहे त्याला माती सुद्धा धन वाटतं महाराज. तुकोबारायचं मन हे प्रपंचापासून विटलेले, चित्त हे प्रपंचापासून विटलेले आणि ज्याचं चित्त प्रपंचापासून विटलेले त्याच्या अंतःकरणात स्थिती निर्माण होतं. स्थिती तुकोबारायच्या जीवनात स्थिती आहे महाराज, परिस्थिती नाही. तुकोबाराय परिस्थितीचा अभ्यास करत नाहीत, स्थितीचा अभ्यास करतात. तुकोबारांच्या जीवनात अनेक संकट आलेले, तुकोबारांच्या जीवनात पत्नी गेलेले, मुलगा गेलेले, दुष्काळ पडलेले. आपण चरित्र ऐकूनात महाराज. दुष्काळे अटिला द्रविणीला मान एक स्त्रियांना न करिता मेली. अहो गावातला पाटील कोपलेले तुकोबारांना बाहेर घातलेले महाराज. कोपला पाटील गावीचे हे लोक गाली मज भिक कोणाता. तुकोबारांना गावातून ढकलून देतात महाराज. तर तुकोबाराय असतर दुःखी नाहीत महाराज. तुकोबारांच्या जीवनात अनेक यात नाहीत. एका दिवशी तुकोबारांचा असणार आणि या जगाचा मालकांचं मिलन तो व्हावं. जगाचा मालक तुकोबारांच्या सानिध्यात यावं आणि जगाचा मालक तुकोबाराने विचारावं, अहो तुकोबाराय तुमच्या जीवनात एवढी संकट येतात, एवढी यातना येतात, एवढं जरी असलं दुःख असेल तर तुमच्या जीवनात तुम्ही सुखी आहोत असं सांगता. हो देवा म्हणजे आम्ही सुखी आहोत. सर्व सुख आलो, सर्व अलंकार आनंदी निर्भर. अरे आम्ही आनंदी आहोत म्हणजे आम्ही सर्व सुखी आहोत महाराज. सर्व सुखी आणि सर्व सुखी संतांच्या सानिध्यात आहे महाराज, इतरत्र नाही. पण तुकोबारांना देवाने प्रश्न केला, मग तुम्हाला हे सुख मिळण्यासाठी तुम्ही काय केलात? तुकोबारांनी उत्तर दिलं महाराज, ऐक देवा, जीवनात आम्ही कीर्तन केलं बरं का, नामचिंतन केलं आणि त्या नामचिंतनामुळं आमच्या जीवनातली पाप पळाली आणि दोष जळाले महाराज. जळती पापे पळती दोष जेते तुझ्या कीर्तनाचा घोष. जळती पापे पळती दोष काय देवण्या मानवदास शिव ब्रह्मरस तुका म्हणे. आमच्या जीवनात आनंदाला पारावार नाही महाराज, पारावार नाही बरं का. नवे नवे तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात भयही नाही आणि धाकही नाही महाराज आणि चिंताही नाही बरं का. आम्हा भय चिंता नाही
बोलतात आम्हाला भय नाही, आम्हाला चिंता नाही, आम्हाला धाक नाही महाराज. जन्म मरण काही एक, आम्हाला जन्माची भीती नाही आणि मरणाची भीती नाही महाराज. दोन्ही नाही बरं का, आम्ही दोन्हीला भीत नाही महाराज. का तुकोबाऱ्यांच्या जीवनात जन्माच्या अनेक यात नाहीत महाराज. त्या गर्भवासाचं दुःख आहे, पण तुकोबाऱ्या म्हणतात त्याची सुद्धा चिंता नाही बरं का. गर्भवासी दुःख नाही, येता जाता हृदयी असतात नाम तुझे, एक कारण. दुसरं कारण आम्हाला मरणाचं भय नाही महाराज. मरणाचं का भय नाही हो? मरण माझे मरून गेले, मजे गेले अमर. मरणाची सुद्धा चिंता नाही महाराज. आम्हा भय चिंता सुद्धा नाही महाराज. आता चिंता नाही, याच्याबद्दल थोडस वेगळं पुढच्या टप्प्यात आपण विचार करू महाराज. जन्म मरण काही एक, झाला इलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ, तुझ लागले सकळ चिंता. कोणाला चिंता आहे हो महाराज? कोणाला चिंता आहे आमची? आमची चिंता त्याला आहे हो. आम्हाला चिंता करण्याची काय गरज आहे? काय गरज आहे? मागे एक काळ गेला महाराज. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, वडील लक्ष्मीचा घालतसे. त्याला काय कळत नाही महाराज. बरीच माणसं म्हणतात महाराज, बरीच माणसं बरं का, त्याला कळत नाही असं वाटतं लोकांना. काय कळत नाही त्याला? चिंगे पाव में घुंगरू बंदे वो भी अल्लाह सुनता है. त्याला काय कळत नाही? काय कळत नाही महाराज? सर्व कळत हो, पण आम्ही पागल आहात महाराज. आम्ही एक मागे कोरोनाचा काळ गेला महाराज, कोरोनाचा काळ बरं का. आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये आमची कीर्तन भजन बंद झाली आणि आमच्याबद्दलची चिंता लोकाला बरं का, लोकाला महाराज. आणि ती 2-3 माणसं आली महाराज म्हणले, मी म्हणलं काय तुमची कीर्तन बंद झाली आता? म्हणजे तुम्हाला बंद झालं ना, आता तो सरकारचा नियम आहे, त्याला मानावं लागतं. नाविलाज आहे, बिमारी आहे, त्याच्याबद्दल आमचं काय बाबा बंद असू द्या, त्याच्याबद्दल काय. बाहेर जरी गेलो की कीर्तन बंद झाली असतील, आमचा हरिपाठ काकडा काही बंद होता का? हरिपाठ काकडा आमचा चालूच होता ना, चालू होता. त्यांनी म्हणलं तसं नाही महाराज, म्हणलं आता कीर्तन बंद झाल्यामुळे तुमचं कसं काय म्हणलं. याच लोकाला आमची चिंता बरं का. पण मी त्याला सांगितलं, आमची चिंता करणारा जगाचा मालक आहे, तू चिंता करण्याची गरज नाही, गरज नाही महाराज. तुम्हाला मोठेपणा सांगत नाही. मी त्या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या सोबत आले, आमच्या पाटलांना माहिती आहे, त्या कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून होतं, पण 7 लाखाचं घर 12 लाख खरेदी केलं कोरोनाच्या काळात महाराज. त्याला काय, त्याला चिंता आहे महाराज आपली. आपली चिंता आपणाला नाही महाराज, त्यालाही बरं का. चिंता आहे
मी त्यांच्या पायाशी न विसंगी विसरेना रूप क्षण एक चिंती जीवन मूर्ती सावळीती. मी त्यांना विसरत नाही, त्याचं चिंतन करतो. म्हणून आमची चिंता त्याला आहे महाराज. तुझ लागली सकळ चिंता राखणी लागे वापरे जाता पुढती निर्मिती संता देव तुझ पा. त्यानं आम्हाला विसरत नाही. आमची चिंता त्याला आहे महाराज. आमची चिंता दुसऱ्याने करण्याची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही नामचिंतन केलं आणि नामचिंतन केल्यामुळं त्या नामचिंतनात आम्हाला आनंद मिळालेला आहे. सुखया संत समागमे नित्य नामे तुझ्या नामे धन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलतसे. म्हणून नाही काही चिंता. आम्हाला चिंता नाही महाराज. आम्हाला चिंता नसल्यामुळं आणि जगत तुकोबारांचं जीवन आनंदीमय आणि आनंदीमय जीवन चालत असताना काही ग्रस्त आश्रमातील मंडळी तुकोबारांच्या सानिध्यात गेली आणि तुकोबारांनी विचारले, अहो तुकोबाराय आमचा प्रश्न आहे तुमच्या पुढं. तुकोबाराय म्हणून लागले, बोला ना काय प्रश्न आहे? काय नाही म्हणले, आमच्या जीवनात आम्ही असणार जीवनाचा प्रवास करत असताना आमच्या जीवनात आम्हाला चिंता असणार सतावते. तुकोबाराय म्हणून लागले, जीवनामध्ये जर तुम्ही चिंतन करत असाल तर तुमच्या जीवनात चिंता होत नाही आणि आमचं जर चिंतन नसेल तर आम्हाला चिंता आहे म्हणा. का? जो चिंतन करतो त्याला दास परमात्मा सहाय्य नाही, पण जो चिंतन करतो त्याला मात्र परमात्मा सहाय्य. दासा सहाय्य नारायण. चिंतन करणारा दास आहे आणि दासाला सहाय्य परमात्मा आहे म्हणा. दासा सहाय्य नारायण होय रक्षिता आपण. म्हणून तुकोबाराय म्हणतात न करावी चिंता चिंतन केलं. चिंतन केल्यामुळे आमची चिंता त्याला लागलेली आहे आणि तुमच्या जीवनात तुम्हाला जर चिंता जा वाटत असेल तर तुम्ही चिंता करू नका. न करावे चिंता होय न धरावे सर्वता
दासा सायत नारायण होय रक्षिता आपण नरगे परिहार काही घेऊ जावे उत्तर दासा साय नारायण होय रक्षिता आपण विठ्ठल चिंता भय न धरावे सर्वथा दासा साय नारायण होय रक्षिता आपण जगत गोपाळ बोलता जीवनामध्ये चिंता करू नका तर केवळ चिंतन करा तुमच्यावर संकट आल्यामुळे तुम्हाला चिंता करावी वाटतं पण ते संकट जाण्यासाठी चिंतन करा तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्गट म्हणून न करावे चिंता भय न धरावे सर्वथा साय नारायण होय रक्षिता आपण चला सांगा चार सांगा सांगा दोन गाव गरीबाची म्हणजे जास्त आल्यामुळे 6 समीकरण असतात Thank you.